पिताजी हो तुम्ही असं का केलं, माझ्या पतीचा अपमान का केला? पहा बर का या सतीची अवस्था कशी आहे। एका बाजूला पिता आहे आणि एका बाजूला पती आहे। आपल्या पित्याला म्हणावं, पिताजी तुम्ही असं का केलं, माझ्या पतींचा अपमान तुम्ही करायला नको होता। त्या यज्ञामध्ये सगळ्याला निमंत्रण आहे, सगळे देवी देवता यक्ष तुम्ही दिलं नाही, माझ्या पतीचा अपमान केला, का केलं तुम्ही असं? ऐकलं या दक्षानं। दक्ष सांगतो, सती अगं मला जर माहिती असतं ना की हा महादेव हा शंकर एवढा दुष्ट आहे, ज्याला मोठ्यांचा आदर करावा हे कळत नाही, मोठ्यांचा मान ठेवावा हे कळत नाही, तर मी तुझा विवाह त्या महादेवाशी लावूनच दिला नसता। पण सती अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही तुझ्याकडे संधी आहे। हे बोलणं सती मातेला कुठेतरी अनावर होतंय, तरी सुद्धा ऐकते। दक्षाना सांगावं, सती तू आता आलीस ना, इथंच थांब, परत जाऊ नकोस, त्या कैलासावरती जाऊ नकोस, अगदी तुझं आयुष्यभर गुण्या गोविंदानं सांभाळ मी करेन, परत जाऊ नकोस सती। मायबाप कोणत्याच पित्यानं आपल्या मुलीला असं कधी सांगायचं नसतं की तू सासर सोडून दे आणि माहेरी येऊन राहा। कधीच कोणत्या पित्यानं आपल्या लेकीला सांगायचं नाही। ज्या वेळेला तुम्ही लेकीचं कन्यादान करताना त्यावेळेला तिचं घर हे सासर